अरे तुम्ही या ना, बसा, पाणी घेऊन येते मी. दीदी कुठे आहे? वहिनी आतमध्ये आहेत, बोलवत्या त्यांना. काकी वहिनी, भाऊ आलेत तुमचे. अगं बाई, किरण आलाय व्हय? आलीच. बरं झालं आलास, लय आठवण येत होती. अगं ते राहू दे. बघ अर्चना काय काय दिलंय बघायला. ती पोरगी तर की नाही काय तर देतच असते. कशाला एवढं द्यायचं? वहिनी चहा. हे घे चहा. अगं तू कशाला केलास? मी केला असता की. असू दे वहिनी, तुम्ही दोघं भाऊ बहीण गप्पा मारत होतात ना, म्हणून मी बनवला. त्यात काय एवढं. बर चल दीदी, निघतो मी. अरे काय लगेच चाललायस? अगं आठवण आली तर फोन कर मला, येतो की लगेच मी. नसेल तर तू ये 4 दिवस. चल दीदी. हो चला, येतो मी. या हा परत. वहिनी, तुमचा भाऊ किती चांगला आहे ना, तुमच्यावर एवढं प्रेम करतोय. त्या बाबतीत मात्र मी नशिबाने. अगं पण तुझा पण भाऊ किती प्रेम करायचा तुझ्यावर. आता ह्या 4-5 वर्षातच तो बदललाय ग. आधी चांगलाच होता, पण त्याचं लग्न झाल्यापासून बदलला. हा, ते मात्र खरंय. लग्नानंतर भरपूर मुलं बदलतात. म्हणून तर मी माझ्या भावापेक्षा भाऊजयेवर जास्ती प्रेम करते. आणि जरी मी माहेरी गेले ना, तेवढं राहते. त्यांच्या संसारात ढवळाढवळ करत नाही. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेव, भावाच्या लग्नानंतर त्याचं आपल्यासोबतचं वागणं हे पूर्णपणे आपल्या भाऊजयेवरती अवलंबून असते. त्यामुळे भावाला जीव लावायचाच, आपल्या आई वडिलांना लावायचाच, पण त्याच्यापेक्षा जास्ती जीव आपल्या भाऊजयेवरती लावायचा. म्हणजे कसं सगळं नीट होते आणि सगळी नाती टिकून राहतात. आपलं आई वडिलांसोबतचं आणि भावाचं आपल्यासोबतचं. हा, मी माझं माहेर जपायच्या नादात माझ्या भावाचा एक वेगळा संसार आहे हे मी विसरूनच गेली. इथंच आपण चुकतोय. ती परकी आलेली पोरगीच आपल्या सगळ्यांना जोडून ठेवणार असते, पण आपण फक्त माहेर जपायला जातोय आणि तिला वेगळं करतोय. पण तिलाच जर जपलं तर आपण माहेरशी पण जोडून राहतोय आणि आपल्या नात्यांशी पण, ते पण सुखासुखी आणि आनंदाने.